दूसरा सवाल मेरा इसी पर है एक्चुअली कि जैसे आपने कहा कि ठाकरे जी की लाइफ एक खुली किताब थी, बहुत से लोगों को इस तरह से लगता था कि थोड़े एंटी मुस्लिम थे वो एक्चुअली, ऐसे ऐसे बाला किसी साहब कभी एंटी मुस्लिम नहीं थे। उन लोगों का एक थोड़ा जहन इसमें इस तरह से था, बट आपने फिल्म में डेफिनेटली वो दिखाया है कि बहुत से क्लोज लोग जो थे वहाँ मुस्लिम भी ठाकरे साहब के साथ थे। एक सीन है जहाँ पर मतलब नमाज पढ़ते हुए दिखाया है, तो यू नो हाउ इज दैट थिंग आल्सो लाइक इट्स। देखिए बाला साहब एक बहुत बड़े देशभक्त थे और ऐसे देशभक्त थे कि देशभक्ति के सामने बाला साहब ने कभी जात धर्म को आने नहीं दिया, सेक्युलर, कभी नहीं आने दिया। लोगों ने हमको पूछा कि आपने नवाज भाई को बाला साहब ठाकरे बनाया, जी वो बड़ा एग्जाम्पल। ये बाला साहब ठाकरे के आइडियोलॉजी को सबसे बड़ा सैल्यूट है कि नवाज भाई ये रोल, उसमें सब कुछ है। और नकाश जी ने ठाकरे का सबसे बड़ा सॉन्ग गाया है। करेक्ट। तो बाला साहब सभी जाति और धर्म से ऊपर रहे, नेशनलिस्ट रहे हमेशा, और सबको साथ लेकर देश को आगे जाने का काम अगर किसने देश में किया है वो बाला साहब ठाकरे जी ने किया है। मेरे तरफ से और एक क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन मेरे तरफ से, जिस तरह के अभी यही वीक में फिल्म एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर रिलीज हुई, अभी फिल्म आ रही ठाकरे, तो हम कह सकते हैं कि पार्टी की कैंपेनिंग भी फिल्म द्वारा हो रही है। पार्टी की कैंपेन मुझे लगता है, मुझे प्राइम मिनिस्टर, एक्स प्राइम मिनिस्टर के बारे में जो फिल्म है, मुझे लगता है एक फिल्म बनी है संजय बारू के किताब पर, और बाला साहब के ऊपर तो ऐसी कोई किताब ना लिखी है ना लिखी जाएगी। ये कोई प्रोपोगंडा फिल्म नहीं है, जैसे गांधी फिल्म आई थी, नेल्सन मंडेला, बाला साहब ठाकरे, और इस वर्ल्ड में और देश में है कौन? Sir, yes, sir. Sanjay, sir. Sir, first of all, I would like to congratulate you that making such a great film for great personality. Sir, I would like to know a small thing, one thing from you. See how you got this idea to write this movie story, and how long you have taken to write this story, sir? देखिए सवाल आपका बहुत इम्पोर्टेंट है। बाला साहब ठाकरे जी के ऊपर फिल्म बनाने की आइडिया आने की जरूरत नहीं है। No. The thing is that since you are writing this, since you must have got the idea. See, there are so many big personalities have come and gone. Yeah. But up till now, for everybody, it is not written. The Thakre Sahib was a great personality, and that is why you got this idea when you are writing it. So how many days or how many months you have taken to complete this story? कुछ नहीं, 15 दिन लगे मुझे। Oh, I see. I would like that. सब Yes. पूरा कंस्ट्रक्ट कर, देखिए मेरी पूरी जिंदगी उनके साथ गई है, तो मुझे लगता है कि जो भी मैं उनसे लिया है, मेरे पर उसने जो मुझे बनाया है बाला साहब ने, तो मुझे लगता है ना कि मुझे ज़्यादा सोचना पड़ा ये लिखने के लिए। हॅलो सर, संजय सर, सर 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 एक मिनट सर, बरं प्रश्न विचारण्याची संख्या एक सवाल यहाँ से आ रहा है। फैंटास्टिक म्यूजिक, तो अमेजिंग। मैंने पहले नहीं सुना था उस वक्त पे, जब पहला जो ट्रैक था वो जब हम शूट कर रहे थे तब सुना था वो, आज प्रॉपर पूरी तरीके से सुना है मैंने, तो इट्स अमेजिंग। संजय जी, क्लबिंग वाला वो मैंने एक्सपेक्ट नहीं किया था एक्चुअली, वो बहुत ही मेरे लिए बम ऐसे आके आया। सुनने के बाद बहुत जोश आ गया। अभी जब बाहर जाके दिखाता हूँ। संजय जी इकडे सर तिकडे, इकडे किती थिएटर्स मध्ये पॅन इंडिया हा चित्रपट रिलीज होतोय? मगाशीच मला आमचे अजित अंधारे यांनी सांगितलं की या क्षणी आत्ता तरी आम्ही जवळजवळ 1200-1300 स्क्रीन्स मध्ये हा सिनेमा लागतोय। त्यानंतर श्रीकांत बसी ने कहा है कि इंटरनेशनली 400 to 500 इंटरनॅशनली, आणि मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे की ठाकरे सिनेमासाठी देशात आणि जगाच्या नकाशावर इतके स्क्रीन्सवरती हा आपण सिनेमा दाखवतो आणि अजून वाढणार आहेत। ही आजची सुरुवात आहे, अजून वाढतील। सर नमस्कार। सर इकडे समोर सर,
विराज मुळे बोलतोय सर, न्यूज 18 लोकमतमधनं. बोला. आपण वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जात होता, पण आता जे अवधूत गुप्तेंचं जे गाणं लॉन्च झालं बरं. त्याच्यामध्ये आम्हाला जे 2 ठिकाणी बाळासाहेबांचा आवाज जो ऐकू येतोय, तो त्यांचा जो ओरिजिनल आवाज होता तो आता ऐकू यायला लागलाय. तुम्ही दरवेळेस तो प्रश्न टाळताय, पण सिनेमात जो मराठी सिनेमा आहे त्याच्यामध्ये आम्हाला जो लोकांना चेंज एक्सपेक्टेड होता चेतन शशीथल यांचा आवाजातला, तो ऐकायला मिळणार आहे का? एक लक्षात घ्या की हे सिनेमाचा एक छोटासा भाग आहे. सिनेमाचं मराठी सिनेमाचं जे डबिंग होतं ते खरं म्हणजे आम्ही नवाज भाईंकडूनच करून घेत होतो आणि त्यांचं ते झालेलं सुद्धा आहे. जर हिंदीमध्ये आपण पाहिलं ते आपल्याला कळेल. याशिवाय इतर 3 लोकांकडून आम्ही ते डबिंग करून घेतो आहोत. 3 त्यातलं एक नक्कीच चेतन शशीथल आहे, सचिन खेडेकर आपण काही लोकांनी सांगितलं, अजून काही 2 प्रमुख लोक आहेत. त्यातलं आता फायनल सेन्सॉरला जाण्यापूर्वी आम्ही उद्या निर्णय घेतोय, पण आपल्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या उद्या संध्याकाळपर्यंत दूर होतील. सर मी नंदकुमार पाटील. बोला. ऑलरेडी तुमचं एक काय बोलतात शिवसेनेचा प्रचार किंवा ऊर्जा वाढवणारं गाणं शिवसेना अस्तित्वात आहे. असं असताना आता जे इलेक्शन येणार आहे त्याच्यामध्ये हे गाणं जे नव्याने या गाण्याचा तुम्ही इलेक्शनशी संबंध जोडू नका. हा एक चित्रपट आहे ज्याला तुम्ही बायोपिक म्हणता. हा बाळासाहेबांचा चरित्रपट आहे आणि बाळासाहेब ठाकरे हे या देशातलं असं व्यक्तिमत्व होतं, हे राजकारणापलीकडलं सुद्धा व्यक्तिमत्व होतं, हे तुम्ही समजून घ्या. अर्थात बाळासाहेब आणि शिवसेना हे वेगळे नाहीत. माझा प्रश्न आदित्यजींसाठी आहे. मनाली फ्रॉम न्यूज 18 लोकमत. आदित्यजी, सिनेमाचं ट्रेलर आलं, आज म्युझिक लॉन्च झालं, तर हे सगळे व्हिडिओ बघताना बाळासाहेब म्हणजे तुमच्यासाठी तुमचे आजा नक्कीच प्रत्येक क्षण आज डोळ्यासमोरून जात असतील, हे सगळं पाहताना गेले असतील. नक्कीच. आणि खरोखर मी नवाजींचं खरोखर अभिनंदन करतो, कारण जर आजा आणि मग बाळासाहेब असं जर बघितलं आपण, तर मला वाटत नाही देशात एवढा मोठा सुपरस्टार कुठचाही असू शकतो. म्हणजे नुसतं आजोबा म्हणून नाही, पण एक जरी फोटोग्राफर म्हणून बघितलं किंवा फिल्म मेकर म्हणून बघितलं आणि तुम्ही इथे त्यांचा जर फोटो किंवा जे आज एक स्टायलाइज वर्जन केलेलं आहे इथे, त्यांचं वागणं जसं असेल, त्यांचे डोळ्यातले भाव, त्यांचे केस, त्यांचं नाक, मला वाटत नाही एवढे परफेक्ट पर्सनॅलिटी कॅमेरावर कुठची असू शकते जेवढा ग्रेसनी ते चालायचे किंवा वागायचे. आणि मला वाटतं जवळजवळ नवाजींनी तेवढं आणलेलं आहे त्याच्यात. असं वाटत होतं अरे आज स्क्रीनवर आहे. तर खरोखर त्यांचं अभिनंदन करतो मी. आणि अर्थात खूप सारे असे मोमेंट्स होते जिथे इमोशनल झालो बघून, आठवण येऊन. मला वाटतं की हा सिनेमा खरंच लोकांना ती आठवण आणून देईल परत एकदा. आदित्य सर, प्रश्न असा आहे की तुम्ही स्वतः कवी मनाचे आहात आणि तुम्ही अनेक अल्बम तुमचे आलेले आहेत. खुद्द अमिताभ बच्चन तुमच्या कॅसेट प्रकाशन सोहळ्याला आले होते आणि बाळासाहेबसुद्धा त्या सोहळ्याला होते. हे गाणं ज्यावेळी लिहिलं गेलं त्यावेळी त्याचा परिणाम तुमच्यावर कितपत झाला? आता कवी मन सगळं प्रचार सभेत चाललेलं आहे, पण खरोखर जेव्हा मी पहिल्यांदा गाणं ऐकलं, मी आणि उद्धवजी आम्ही स्टुडिओला गेलो ऐकायला. मला वाटतं यशराज स्टुडिओजला पण जे गाणं ऐकत होतो, मनोजजी इथे आलेले आहेत, मगाशी ते स्टेजवर येऊन गेले परत. मला वाटतं त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं, कारण एवढं इम्पॅक्टफुल गाणं आणि त्याच्यात सगळंच त्यांचं कॅरेक्टर आणणं, इथे बसलेलं ते त्यांचं सर्वांनी मला वाटतं एकदा टाळे वाजून अभिनंदन केलं पाहिजे. खरंच खूप चांगलं गाणं लिहिलं. हॅलो आदित्य, मी दिनेश मोरे इथे. आदित्य, हा हा चित्रपट बाळासाहेबांच्या आयुष्यावर आहे आणि बाळासाहेबांनी ज्या पक्षाला उभं केलं त्या पक्षाला पटक देण्याची भाषा महाराष्ट्राच्या धर्तीवर येऊन एका नेत्याने केली आहे. ठाकरे कुटुंबियांकडून अजून यावर प्रतिक्रिया आलेली नाही. तुम्ही काय सांगाल ज्या नेत्याने सांगितलं की हम शिवसेना को पटक देंगे? मला वाटतं पहिलं आपण 25 तारखेला फिल्म बघूया आणि मग बाकी सगळे विषय जे छोटे मोठे असतील ते नंतर बघूया. राऊत सर, वैदेही काणेकर, साम टीव्ही. बोला. राऊत सर, बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार याला खरंच काही तोड नाहीये, हे आजही प्रत्येक जण मानतोय. पण आज बाळासाहेब ठाकरे असते तर बेस्टच्या संपावर कुठला निर्णय दिला असता? हा सिनेमा खूप बेस्ट झालेला आहे. राऊत साहेब, या गाण्याचं संगीत अत्यंत बेस्ट आहे, प्रत्येक गोष्ट बेस्ट आहे आणि जिथे ठाकरे आहेत
ते बेस्टच बेस्ट असतं. रावसाहेब मयुरेश आज तक से पण त्यांचे व्यंगचित्र जे बाहेर लावलेले आहेत त्याच्यामध्ये निश्चितच मराठी माणसांसाठी त्यांनी जे रेखाटलेले व्यंगचित्र आहेत ते प्रामुख्यानं दिसून येत आहेत. आणि दुसरीकडे ज्या पद्धतीची गिरणी कामगारांची अवस्था झाली होती ती देखील त्यांनी दाखवलेली आहे. बेस्टचा संप हा सध्या मुख्य आहे, त्याच्याबद्दल त्यांनी कुठला निर्णय दिला? म्युझिकच्या ट्रॅकवर बोलत होतो, तुम्ही ट्रॅक सोडून बोलताय. रावसाहेब मयुरेश आज तक से यहाँ रावसाहेब इकडे ये सवाल आपको और आदित्य को है बेसिकली कि बाल ठाकरे एक बहुत बड़ी पर्सनालिटी थी, महाराष्ट्रियन थे, लेकिन आज भी हम देख रहे हैं कि मराठी सिनेमा को थिएटर मिलने के लिए बहुत परेशानी हो रही है. आपकी पार्टी हो और कोई पार्टी हो, सब मिलके एक आंदोलन करते, तो इसको लेके आप क्या कहोगे? मुझे लगता है 1200 थिएटर तो मिल गए अभी. मैं आदित्य जी मैं आपको बताना चाहता हूँ, आपका सवाल जो है गलत है. अजित अंधारे जी मेरे साथ बैठे हैं, खड़े हैं. काशीनाथ घाणेकर मराठी फिल्म, क्या कुछ प्रॉब्लम था थिएटर मिलने में? मुझे नहीं लगता है. आप बताइए. आय थिंक हा जो सब्जेक्ट आहे आपण ते दृश्य सिनेमामध्ये बघू आहे, पण ही म्हणजे मला वाटत नाही आज आम्ही मराठीमध्ये सिनेमे करतो, हिंदीमध्ये करतो, हॉलिवूड करतो, मला वाटतं ही गोष्ट आज हा आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर एक अशी फिल्म असेल ज्याला हा प्रॉब्लेम नसणारच तर ती ही फिल्म आहे. तर मला नाही वाटत त्याच्यावर आपला काही 1200 स्क्रीन मधील मराठी में 2 महीने में इतनी फिल्में आई है जिसमें घाणेकर है, भाई है, अब ठाकरे है. मुझे लगता है कोई थिएटर का प्रॉब्लम नहीं है. आपने पर्दे पे देखा होगा, बाला साहब ने ये प्रश्न हमेशा के लिए मिटा दिया था उस वक्त.